प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो. बाबाजी सद्गुरु दास तुकाराम जयांचे केले स्मरण वय सकल विद्येचे अधिकरण त्याची वंदे श्री चरण श्री गुरुचे नमामि सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमालांते वल्लभम. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा सद्गुरु तुकिया ज्ञान देता नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते कान्हया रे जग जेठी देई भेटी एक वेळा काय मोकलिले वने सावधानी वेडी. आज सेवेसाठी निवडलेले जे अभंग म्हणजे गवळण रूपी अभंग श्रीमान श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज देहू निवासी जगमान्य कलस्थानी भक्ताचे करुणाकर माऊली असणारे यांचा हा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. हा विरह प्रकरणातील अभंग आहे. विरहिणी वेगळी आणि विरह वेगळा. त्या दिवशी अर्जुन महाराजांनी विरहिणी घेतली होती. आज आपण विरह घेतलेला आहे. विठ्ठल काला म्हणजे काय पहिला हा प्रश्न आहे. काला म्हणजे काय? 2 वस्तूचं एकीकरण त्याला म्हणायचा काला. आता 2 वस्तू कोणत्या? आता या गाडग्यात जर पाहिल्या तर एक लाही आणि दुसरं दही. हो, या गाडग्यात जर पाहिलं या गाडगं कोणतं? हे गाडगं. याच्यामध्ये सुद्धा 2 वस्तू आहेत. 2 वस्तू कोणत्या? एक परमात्मा आहे आणि दुसरा जीव आहे. आम्हा त्या जीवाला भगवान परमात्म्याचं ज्ञान नाही आणि म्हणून दुःख भोगीत आहे. विठ्ठल आपल्याला काय झालं? सगळा भ्रम झालेला आहे. जसा रज्जूवरती सर्प आहे. कोणत्या काली आहे सांगा ना? भूतकाळात आहे, भविष्यकाळात आहे का वर्तमान काळात आहे? पाहिलं तेव्हा तरी आहे का? नाही. सज्जना हो, त्याच्यावरती सर्पाचा शास्त्रीय भाषा सांगायचा अत्यंत अभाव आहे. सर्प आहे का? नाही. मग काय आहे? रज्जू सर्पाकार Bye.
चार भाषे आले जगत जसा रज्जूवरती सर्प नाही आणि मग भ्रम झाला कशाचा सर्पाचा होती तीन पदरी सुंबाची दोरी पण त्याच्यावर काय झाला अरे बापरे साप साप करून पळायला लागला लक्षात तसं परमात्म्याच्या अज्ञानाने आणि आपल्याला जगत भासत आहे जसं रज्जूच्या अज्ञानाने सर्पाचा भ्रम होतो तसं परमात्म्याच्या अज्ञानाने जगत भ्रम झालेला आहे भाषी येले जगदंबर चला पुढं चला विचारसागरातलं एक दृष्टांत सांगतो पण तुम्हाला कळू नये हे एक राजा चक्रवर्ती राजा सम्राट महाराज चक्रवर्ती राजा पण त्याचा भरचू नावाचा प्राधान्य होता खूप आवडता भरचूचा आणि राज्याचं इतकं प्रेम होतं की भरचू शिवाय राजाला एक क्षण करमत नव्हता जसा काय भोजराजाच्या काली भोजराजाच्या पदरी कालिदास नावाचा मंत्री होता बादशहाच्या काळात बिरबल नावाचा होता शतावधानी तसं या राजाच्या चंद्रकेतू राजाच्या खाली आणि भरचू नावाचा प्रधान होता तो इतका बुद्धिमान होता तर सगळ्यांना आवडायचा तो पण काही जे लोक होते त्यांना मात्र तो आवडू शकत नव्हता असतातच आता हे बा नाही असं पुढं नाही ना पांडवाच्या काळात कौरव होते प्रभू रामचंद्राच्या काळात रावण कुंभकर्ण होतेच ना नाही असं नाही द्वंद्व असावा त्याच्याशिवाय आपण नीट वागत नाही आपण पाय फुकून वागत नाहीत ना त्यांनी नाव ठेवलं की आपण नीट वागत होत मग लक्षात आले का आणि मग त्यांनी कट रचवला काय कट केला राजे उद्या परचक्र येणार आहे नेहमीप्रमाणे भरचूची स्तुती करतात आणि भरचूला जवळ घेऊन बसतात आणि तुम्ही खुशाल म्हणले आणि आम्ही मरत होतो युद्धात हो तुमचं काय जायचं आज भरचूला युद्धात पाठवा आणि यांचीच टोळी होती तिकडं आला परचक्र भरचू गेला म्हणजे मी जातो भरचू काय उदार होता आमच्याकडनं हो देहावर उदास होता तो भक्त होता देवाचा गेला तो गेल्यानंतर यांनी काय केलं भरचूला धरलं पकडलं म्हणजे भरचू आई तू जर इथून या राज्य नगरीतून जर गेला नाही तर तुझे तुकडे तुकडे करू तर आम्ही काय करू तुझे तुकडे करू आणि फेकून देऊ पुढं तर भरचू म्हणे माफ करा मी राज्यात येणार भरचू एकांतवासात गेला काळ सारवा चिंतने एकांतवासी गंगास्नाने तुका म्हणी आम्हा एकांताचा वास ब्रह्मी इतका आनंद त्या आनंदाचं वर्णन आलं कारण किती आनंद भोगीत होता मृत्यूलोकातले जे गंधर्व आहेत यांच्यापेक्षा स्वर्गातल्या गंधर्वापेक्षा शतपटानं त्याच्यापेक्षा अजनदेवाचा शतपटानं त्याच्यापेक्षा प्रजादेवाचा शतपट त्याच्यापेक्षा ब्रह्मदेवाचा शतपट त्याच्यात अशी शतपट लावा याहीपेक्षा कोट्यावधी पटीनं आनंद भरचू लुटीत होता आणि मग या पुटाळ लोकांनी राजाला काय सांगितलं भरचू मेला हा असंभव संभव म्हणजे आहे आणि असंभव म्हणजे नाही वेदांताची भाषा आहे ध्यानात भरचू मेला म्हणजे भरचूचा असंभव पण जर पुन्हा राजाचे भरचूची गाठ झाली तर त्यांनी सांगितलं भरचू मरून भूत झालाय कोण झाला भूत भूत झाला म्हणलं राजाच्या डोक्यात राहिलं भरचू मेला आणि भरचू मरून भूत झाला आता भरचू मेला हे असंभावना आणि भरचू भूत झाला ही विपरीत भावना बरोबर आहे आणि मग एक दिवस राजा चक्रवर्ती अरे भरचू शिवाय एक क्षण करमत नव्हतं असा घोडा भरधाव निघाला आणि भरचू ज्या वडाच्या झाडाखाली तपश्चर्या करीत होता त्या भरचूची गाठ पाहिली राजाने इतका घोडा दामटीला तिथून बस प्रश्न नाही जरी ज्ञान झालं अंतर असंभावना आणि विपरीत भावना जर राहिल्या तर ज्ञान टिकू शकत नाही जसं राजाने भरचू पाहिला नाही का राजाने भरचू पाहिला पण भरचूला पाहून राजाने घोडा दामटीला तसं बाबा असंभव आणि विपरीत भाव हे असू नये माणसाच्या अंतःकरणामध्ये हो लक्षात आलं का ज्ञान दोन आहे एक परोक्ष आहे
आणि दुसरं अपरोक्ष आहे. परोक्ष ज्ञान कोणतं? देव आहे बर का, देव आहे हे ज्ञान कोणतं आहे? परोक्ष आहे. पण मीच देव आहे, मी वासुदेव. आणि ज्या टायमाला ही अवस्था होईल त्या टायमाला जेनिवनी अवघा देऊ वासनेचा पुसावा मग बळगा तो वासुदेव ऐसा मनी वसुद्या. ऐका तेव्हा हे विरह नावाची गवळण का घेतली? ऐका सज्जनो, राग 3 प्रकारचे आहेत भक्तिशास्त्रात. किती राग आहेत? 3 राग म्हणजे भांडण नाही, राग म्हणजे प्रीती प्रेम. श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे, संवाद आहे तो. राग म्हणजे प्रेम आहे. हो, महाराज नाही म्हणले का भक्ती प्रेम विन ज्ञान नको देवा. हा राग आहे. हा राग 3 प्रकारचा आहे. आता मुद्दा आहे ह्या गवळणीचा, हा मुद्दा आहे. ऐका, हे जर मुद्दा कळाला नाही तर मग का नाही अरे जे गजे ठिकाणणार नाही. चांगलं ध्यानात ठेवा. हा पूर्व राग, विरह राग आणि मिलन राग, हे 3 राग आहेत. पूर्व राग कोणता? द्वारकेहून ब्राह्मण गेला पुढे कौंडण्यपूरला आणि भगवान श्रीकृष्णाचं भागवत आणा. भागवत दशम स्कंद उघडा, 10व्या स्कंदात हा विषय. भागवत श्रीमद भागवत 10व्या स्कंदातला हा विषय. आणि मग त्या टायमाला काय घडलं? हो, तो ब्राह्मण गेला आणि हरिदिनी योगायोगाने तेव्हा 9 बाजा वाजवून होत्या आल्या. कोणी वाजवल्या? भीष्मक राजेने, म्हणजे भीमक राजेने. 9 बाजा वाजल्या का सगळं गाव जमा व्हायचं. अख्खं गाव नगरीतलं जमा झालं, आज जसं जमा झालं असं. आणि मग रुक्मिणी लाडकी मुलगी होती, तेवढीच मुलगी काय रुक्मागत असे 4 मुलं होते त्याला. पण रुक्मिणी एकच कन्या होती आणि ती मांडीवरून बसली बापाच्या. कोण? रुक्मिणी. आणि कीर्तन चाललेलं काय? राजस सुकुमार मदनाचा भूतकाळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंद्र. असा आनंद चालला महाराज. भगवंताच्या सौंदर्याचं षडगुण ऐश्वर्य संपन्न एकला भगवंती दान. ऐका, यशश्री अवद्वारे ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साहेबुनावर हे वस्ती म्हणून तोची भगवंत. आणि ज्या टायमाला भगवान श्रीकृष्णाच्या सौंदर्याचं वर्णन केलं त्या टायमाला रुक्मिणी खाली पडली मांडीव. आता पुढं ववे ऐका श्रीमद भागवतात त्या. एक म्हणते धरा धरा, त्या दाशा होत्या ना, ते काय म्हणत्या? धरा. बाईसाहेब पडली. एक म्हणती धरा धरा, एक म्हणते करपल्लवे घाला वारा. तवा हे फॅन नव्हती. हा, काहीतरी उपरणं घ्यान बाईसाहेबाला वारा घालतात. तिसरी काय म्हणती? या सुंदरा कृष्ण कीर्तीने झडपिले. या सुंदराला भगवान श्रीकृष्णाच्या कीर्तीनं झडपलं. ते भूतीला लागलेलं आहे. कोणाला? ते पंढरीचं भूत मोठे हिला लागलेलं आहे. कोणाला? रुक्मिणीला. असा त्यांचा संवाद चालला. आणि मग त्या रुक्मांगत राजाने काय केलं? सज्जनावर कृष्ण अर्पण. ही मुलगी ज्या अर्थी त्या श्रीकृष्णाचं पुनलेलं ऐकून आणि इतका हिला विरह झाला म्हणून ही कोणाला द्यायची? श्रीकृष्णाला द्यायची. हे कोणी ठरवलं? रुक्मांगद राजांनी. पण त्याचा मुलगा फार दुष्ट. तो शिशुपाळाचा, दुर्योधनाचा, जरासंधाचा यांचा कोण होता? तो मित्र होता. कोणाचा? हे दुष्ट राजांचा मित्र असल्यामुळे त्यामुळं ते कोणाला देऊ ठरली? शिशुपाळाला. पण ऐका, हळद लागली शिशुपाळा आणि माळ घातली या गोपाळा. माळ कोणाला घातली?
कृष्णाला घातली. याला विरह राग म्हणते. मला सांगायचे काय पूर्व राग म्हणते. देव भेटला नाही, तिनं पाहिला होता कृष्ण नाही, पण कृष्णाची कीर्ती ऐकून तिला एवढा विरह झाला. तेव्हा ती याला काय म्हणायचं, विरह राग. लक्षात आलं का? आता चला पुढं चला. मिलना राग. मिलना राग म्हणजे काय? नोहे सारी कहाणी लवण वेळ एका मिठाच्या खाड्याने विचार केला, आपण आपल्या समुद्राची गाठ भेट घेऊ, आणि म्हणून खडकावून उडी मारली आणि पाण्यामध्ये पाहू लागला. कोण? मिठाचा खडा. सांगा सांगा परत येईल काय? माऊलीची ओवी घ्या. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी होयाची ना माघारी परती जैशी. मिठाची हत्तीन होती. राजाने सांगितलं, ए शेवका हो चला, ही हत्तीन मलिन झाली, हिला समुद्रात पाहून आणा जा. आणि मग मिठाची हत्तीन नेली, पुढं समुद्रात घातली. सांगा शिंदे पाटील येईल का? ती परत येईल का? नाही येणार. तद्वत त्या न्यायाप्रमाणे याला मिलन राग म्हणते. आणि भागवतातला सांगायचं ठरला तर भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, सौंगड हो जा यज्ञिक पत्न्याला सांग, यज्ञ चालला आहे. इंद्रा आहे स्वाहा, वरुणा आहे स्वाहा, भूमा आहे स्वाहा, अवधान देत आहे. जा आणि सांगा श्रीकृष्ण भगवान बलराम राधा अधिक सौंगडी आले, यांच्यासाठी काहीतरी अन्न द्या. आता हे कर्मठ ब्राह्मण, कर्मकांडात निष्णात असणारे ते वेदघोषाला ब्रह्म मानित होते. पण ज्याच्यापासून वेद जन्माला आले, यदाचा बाप भगवान श्रीकृष्ण परमात्मा, जया त्यांनी श्वासी जन्मले ती वेदराशी. वेदाचा बाप भगवान परमात्मा असणारा त्याला मात्र विसरले. आणि मग देवाला जे खायला द्यायच्या ऐवजी दांडकी घेऊन मागे लागले. सगळे पोरं पळत आले. भगवान श्रीकृष्ण मारी का रे पेंद्या सौंगड्या बोबड्या तोताने काय अन्न नाही आणलं? म्हणले महाराज आम्हाला दामटून दिलं त्यांनी. म्हणले असं मागच्या दाराने जा. मागचं दार कळतं ना, महिला मंडळाकडे जा. मग त्या महिला मंडळ कृष्णाची कीर्ती ऐकून इतक्या तन्मय होत्या की आमच्या जीवनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भेट कधी होईल इतक्या आतुरता झाल्या होत्या. काही एवढे फिटेल काही तो स्वामी. ही अवस्था माऊली म्हणतात. या अवस्थेप्रमाणे त्यांची अवस्था झालेली. आणि हे पोरं गेले आणि त्यांना आईसाहेब भगवान श्रीकृष्ण आले, बलराम दादा आले, आधी करून सगळे संत महंत येतं. चला त्यांच्यासाठी अन्न म्हणले, काळजी करू नका. असे हारे भरले महाराज, पंचपक्वान्नाची हारे भरले. 50, 60, 70, 80, 90, 100 म्हणता म्हणता 200-400 महिला निघाल्या पुढं भगवान श्रीकृष्णाकडे. पण एक लय सुग्रास भोजन करीत होती. तिला टाईम झाला तितक्यात तिचा पती आला. ते झाले, खबरदार जाशील तर. तिने सांगितलं जाशील तर ऐका आता भागवतातली होईल. ज्या दिवशी तुझ्या पित्याने दिली हाती, त्या दिवशी मी या देहाचा पती, मज सोडून केवता जाती गवळी अप्रती. सांग तुझ्या बापाने माझ्या संग लग्न लावलं, त्या दिवशी मी या देहाचा मालक आहे आणि मला न विचारता चालली, मी तुला बांधून टाकीन. तिनं सांगितलं बांधून टाक. त्याने तिला खांबाला बांधलं. तिची प्राणज्योत निघाली, तिच्या हृदयातली प्राणज्योत निघाली. आणि ह्या चालल्या होत्या ना गवळणी गोपिका सगळ्या त्या यज्ञपत्न्या, त्यांच्या आवल जाऊन भगवंताच्या स्वरूपात मिलन झाले. माझा दृष्टांत संपला. याला म्हणायचं मिलन राग. ज्या दिवशी काला म्हणजे काय, पोरखेळे काय, तू का म्हणे काला दोंड आता राहिला कोणता विरह राग. आणि मग भगवान श्रीकृष्णाने मुरली वाजवली. शरद ऋतूचं चांदणं, उन्हासारखं चांदणं पडलेलं. कृष्ण परमात्म्याने मुरली वाजवली
आणि मग मुरली वाजवलो तुझ्या मुरलीची ध्वनी अक्कल प्रीत पडता कानी विवळ झाले अंतकरणे मी घरधंदा विसरले आहारे सावळिया कैसे वाजवली मुरली नो हे केवळ बाण त्यांनी हरीला माझा घर सोडून धरले राम मी वृंदावनी आले चला बाई वृंदावनी मग सगळ्या गोपिका मिळून पुढे आल्या वृंदावनात आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणले तुम्ही पुढे आलात वृंदावन कशासाठी आलात चला जा घरी पतिव्रता धर्म आहे का हे सांगा ना पत्नीनं आपल्या पतीची सेवा करायची आणि परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची जा घरी जा म्हणले नाही जाणार ऐका म्हणले मी एक दृष्टांत सांगतो कृष्ण म्हणतात कोणाला गोपिकांना ऐका मी एक दृष्टांत सांगतो एक पतिव्रता ब्राह्मणाचं कुटुंब होतं अग्निहोत्री होतं हो आणि मग ती बाई पती आला लहान लेकरू येत होतं ते मांडून खाली टाकलं पतीची सेवा केली पतीची सेवा केल्यानंतर काय घडलं तेवढ्या संधीत अग्निकुंडात ते पोरग पडलं पोरग मेलं हो आणि हिना पतीची सेवा सोडली नाही मग ज्या टायमाला ती बाई पतीची सेवा करून आली तिच्या सामर्थ्याने पोरग उठवलं हा पतिव्रता धर्म आहे आता गाथा पाहू नका तो का म्हणे पतिव्रता हे माथ्यातलं आहे बरं का बाबा भागवत बाबा हे गाथा सगळा चाळा मी आता पारायणच असताना भांडार रमतो गाथा सगळा चाळा त्याच्यात नाही हे माथ्यातलं आहे हे माथ्यातलं अजून एक सांगू पाहते उंदीर घेऊन जाय बोका काय सकाळ लोक हे माथ्यातले ते गाथ्यातले नाही चला आता आपल्याला एवढे पुरतं घ्यायचं तू का म्हणे पतिव्रता त्या गोपिका म्हणले कृष्णा थांबला आमचं ऐक आमचं म्हणजे काय हरकत नाही तुमचं ऐकतो भगवान श्रीकृष्ण गप्प बसले बरं का नाना भाऊ आणि मग त्या सांगायला लागले असंच एक जोडपं पतिव्रता बाई होती हो आणि नवऱ्याची सेवा करायची बाई इकडं आणि दुष्काळ पाळला ठेवती दुष्काळ पाळल्यानंतर नवरा म्हणू लागलं हे बघ लेकरं बाळं खाण्यावाचून म्हणते मी देशांतर जातो पैसा पाणी कमवून आणतो बरं का आणि तुला मनी ऑर्डर करून पैसे पाठवून द्या मी देशांतर जातो पती म्हणे मी जगू शकत नाही मी पतिव्रता आहे पतीची सेवा केल्याशिवाय मी पाणी थेंब घेत नाही आणि तुम्ही जातात त्यांनी मग काय केलं चिखलाचा पुतळा केला त्याच्यासारखं जसा एकलव्याने द्रोणाचार्य केला तसा तिनं चिखलाचा पुतळा तयार केला त्याला कलर वगैरे देणं हो आणि मग चौरंगावर त्याला बसवलं आणि पत्नीला हाक मारली हे बघ जसा मी काय ऐकलं सारा सुरेश भाऊ जसा मी तसा येऊ जशी माझी सेवा करीत होती तशी याची सेवा कर आता मी देशांतर काय हरकत नाही पत्नीने सांगितलं तुम्ही जाऊ शकतात आता मग तो देशांतर गेला कालांतराने पाऊस पडला दुष्काळ उजाडावा इथं पत्र गेलं की आपल्याकडे आता सुकाळ झालाय तुम्ही परत या त्यांनी भरपूर पैसा कमवला आणि तो परत आल्यानंतर 2 दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही पूर्वी पायी प्रवास असायचा आणि घरी आला आणि ही सेवा करायला बसली कोणाची चिखलाच्या पुतळ्याची इथं वर्म आहे बरं का चिखलाच्या पुतळ्याची सेवा करीत होती आणि खरोखर खरा नवरा आला आणि त्यांनी तेव्हा बेल नव्हती नानाभाऊ कडी वाजवली आणि कडी वाजवल्यावर म्हणले अगं उठ म्हणले लवकर मला भूक लागली प्राणांत अवस्था झाली आंघोळ नाही काय नाही अजून तिची सेवा चालली मग सांग कृष्णा आता तिनं कवड उघडाव का नाही अरे वर्मय सांग कृष्णा तिनं कवड उघडाव का नाही म्हणजे वा उघडत पाहिजे सचेतन नवरा आल्यावर अचेतन नवऱ्याचं काय काम आहे तिनं कवड मग म्हणले आमचे घरचे आहेत ना ते तसे चिखलाच्या पुतळ्याचा हे ऐका आमच्या घरचे कसे आहेत चिखलाच्या पुतळ्यासारखे आणि तोच आमचा खरा पती आहे विठ्ठल बापू माय विठ्ठल भगिनी आणि राता म्हणजे कोण पती विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले विना चाल नाही होता तुका म्हणे आता नाही दुसरे देवाशिवाय दुसरे काही सांगा ना माय बाप परमात्मा जर असला तर आपण आहे आपल्यात आहे म्हणून आपण आहे
हा आपल्यातलं निघून गेला चालले चौघाला पुथीत पांडुरंगाची भाषे पांडुरंग व्हायचे साके गावचे चालले चौघाला पुथीत मोठ्या अवघडी असं झालं. आता ऐका हा आणि मग रासलीला सुरू झाली. आपल्याला विरह राग सांगायचं ना, रासलीला सुरू झाली. हा अरे ती रासलीला अशी होती महाराज 33 कोटी देवती आले, भगवान शंकर आले, ब्रह्मदेव सावित्री सहित रासलीला पाहण्यासाठी. शंकर म्हणले आम्हाला तुमच्यात म्हणले नाही, इथं सगळ्या स्त्रिया आहेत. हो अरे पुरुषाचं काम नाही, तुम्ही जे आहेत ना देवा तुम्ही गोपी व्हा. भगवान शंकर गोपी रूप धारण केलं. हा भगवान शंकर गोपी झाले. आता पहा संक्रांतीच्या टायमाला महिला फेर धरायच्या आणि मध्ये सकुरबा बसायची. सकुरबा कळत होता. संक्रांतीच्या खेळायच्या आम्हाला, नागपंचमीच्या खेळायच्या आम्हाला बाया हाताला हात धरून गाय. आता हे पोरीला काय कळायचं गोल साडेवाल्यांना, हे जुन्या बायांना कळलं. मी काय बोलतो हे फक्त जुन्या बायाला कळलं. आणि मग फेर धरायचे आणि मग भगवंताचे गीत गायचे आणि मध्ये ठेवलं तसा गोपीलिंग आहे तिथं. भगवान शंकर जे तिथं पहा तुम्ही ते तळ आहे आणि त्या तळ्यापाशी गोपीलिंग ते भगवान शंकर आहेत. लक्षात आलं की मी काय बोलतो ते. आणि मग इतका खेळ रंगला. हा ऐका हा भागवत पहा. मेळ रासलेल्याची राती ब्रह्मशन मासे गेली होती. ब्रह्मदेवाच्या 6 महिन्याची रात्र. गोपिका दक्षिण मानिती म्हणे का ग बसते उदायला. सूर्यनारायणाला शिवे देऊ लागले, मेले तुला टाईम नाही का थोड्या वेळाने उदायचं. इतकं रंगला. प्रत्येक गोपी संघ एक कृष्ण नाही का हे म्हणतात. एका नारदानी रास म्हण ना, एका नारदानी म्हण. एका जनार्दनी रास मंडळ रचिये, झालं का. दूध कधी टाकायचं चहामध्ये, उकळी आली तर दूध टाकायचं आणि उकळी नाही आली तर चहात दूध टाकायचं नाही. पचका झाल्याशिवाय राहत नाही. तसं फिट प्रमाणे भाऊ तुला म्हणून दे ना. काय एका जनार्दने रास मंडळ कोणी जिकडे पाहे तिकडे परब्रह्म सावळे. आणि एक गवळण एक कृष्ण, एक गवळण एक कृष्ण. आणि ते रासलीला चालली. आणि मग भगवान श्रीकृष्णाला एका गवळणीला अभिमान झाला. आता खरं सांगा तीळ मात्र जरी नाही का मेरू तर समान असं देवा. अरे गरुडाचा सहन झाला नाही, सत्यभामेचा सहन झाला नाही, तुमचा आमचा कसा सहन करीन देव सांगा ना. मग भगवंतानी काय केलं त्याला उचललं आणि खांद्यावर घेतलं. कोणाला त्या गोपीला. आणि मग फुलाचा हार मोगरा जाई जोई हार तिला तिच्या वेणीत घातला. एक हार करून तिच्या गळ्यात घातला त्या गोपीच्या. तिला वाटलं बस बस माझ्यासारखे जगात भाग्यवान मीच आहे. तिची छाती अशी ताणली. कोणाची त्या गोपिकेची अशी छाती ताणली. तिला वाटलं माझ्यासारखी मीच, या जगात दुसरी कोणी नाही. मग भगवंतानी पाहिलं आणि भगवान परमात्मा एकदम होता लपला वाहिला आता खांदे. कोठे आडाली होती देवती धावाळवा करुणा कृपा निधी.
कोणी सांगा या गोविंदाची शोभती, कोणी सांगा या गोविंदाची, हो सांगा. आणि मग ती मोठ्याने आलाप करू लागली, कानया रे जग जेठे, कानया रे जग जेठे, मग ती आलाप करू लागली. याला विरह म्हणतात. आणि ह्या विरह रागातली ही गवळण. मी तुम्हाला आतापर्यंत प्रस्तावना सांगितली. या अभंगाची ही काय आहे प्रस्तावना, पूर्वभूमिका आहे की ही गवळण कशी निर्माण झाली. मग ती त्या जंगलामध्ये मग ती म्हणते, हे कान्होबा कान्हया रे जग जेठी, कान्हया रे जग जेठी, देई बेटी एक वेळा. काय मोकलेले वनी सावधानी. मग तिथं वाघ सिंह जंगलच होतं ना ते, साप मोठमोठे डरकाळ्या फडीतात सिंह, व्याघ्र आवाज देतात. मग ते घाबरून गेली. तसं आपलं हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाहक, भजन मार्गीचे मांग मारकजे. आपल्याला सुद्धा हे सावधानी वेढा घातलेला आहे. लक्षात आलं. सावधानी वेढिले हो काय मोकलेले वरी सावधानी. कृष्णा हे कन्हैया, अरे येथवरी होता संग, अंगे अंगल पबिले. आतापर्यंत तुझा संघ होता, पण आता तू अंगे अंग लपून टाक. हो हा कन्हैया, भेट दे, नाही तर मी प्राण दिल्याशिवाय राहणार नाही. याला विरह म्हणतात. विरह रागाचे अजून सांगू प्रकार तुम्हाला. चंदनाची चोळी माझी सर्व अंग पोळी, कानून माळे वेगी भेटवाला, चांद हो चांद तापे हो चंदन, देवकी नंदन वेगे भेटवा. याला काय म्हणायचं विरह. भगवान श्रीकृष्णाशिवाय प्राण वाचू शकत नाही. याला विरह राग म्हणतात. अशा ह्या रागातली हा जगद्गुरु तुकाराम महाराजाचा अभंग आहे. का नाही आहे जगत जेठी. आता मी वेदांत सांगत बसलो, तुमच्या डोक्याने हेलिकॉप्टर जाईल. आता ही वेदांता पर आहे, पण मी आता तुम्हाला सोपं करून सांगतो. लक्षात आले का. का नाही अरे जग जेठी, दे भेटे एक वेळा, काय मोकलेले वने. आता वन कोणतं नाणं. हे संसारूपी एक अरण्य आहे. आणि ह्या अरण्यामध्ये एक माणूस रस्त्याने चालला. काय चांगला सभ्यग्रस्त रस्त्याने चालला असताना त्याच्या मागे एक वाघ पाठलाग करू लागला त्या माणसाच्या मागे. आणि मग तो पळू लागला. आता माऊलीची ओवी आणा ना ध्यानात. कोणी एक काकुळती पळत आहे पवन गती. पवन म्हणजे वाऱ्यासारखं पळतो. तो दो पाय अवचिती कुहा माझी पडी आला. हो तो एका आडात पडायला लागला, पण त्याने फाटी धरली. कशाची फाटी धरली. वडाची फांदी अशी लोंबलेली होती आडात. ती फाटी धरली. फाटी धरल्यानंतर त्या फाटीला हेलावा बसला. म्हणजे याचं वजन थोडं 50 किलोचं असेल. फाटीला हेलावा बसला आणि त्याच्यावर आग्या मोहळ होतं. त्या फाटीवर
त्या माश्या उठल्या आणि त्याला म्हणू लागले घाले लोटांगण वंदिले चरण डोळ्याने अरे त्या माशाने आपला एक महाराज कीर्तनकार घालावलाय. लक्षात आलं का? त्या माश्या सामान्य नाही, त्या माश्या अंगाला कडा कडा चावा. ह्या माशाच्या पोरीचं लग्न आलं, पैसे नाही, दसरी एक माशी लग्न झालं, नवरा नांदीत नाही, दसऱ्या दुसरे 7-8-10 मासे. कालांतराने पोरगीची विधवा झाली, आणखीन माश्या मोहर ढसलं. आणि मग खाली पाहू लागला. त्याला वाटलं आता माश्याचा त्यात पाण्यात उडी मारा. खाली पाहू लागला तर खाली खाड खाड पाणी नव्हतं. भला मोठा मांडीसारखा नाग पंचफणाचा. त्याने वर डोकं केलं आणि फुस फुस करू लागलं. ये म्हणजे खाली पाहतो तुझ्याकडे. तो नाग खाली पाहतो नाग, वर पाहतो तो वाघ. वाघ वाघाने जबडा पाहतो असा आवाज देऊ लागला. अरे बाप, वाघ खाली नागोबा, वर वाघोबा आणि कडा 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 अंगाला माश्या चावत्या. सांगा ना काय सुख आहे? सुख आहे का? आणि दुःख क्या बात है निवृत्त भाव. सुख पाहता जवा पाडे जव म्हणजे किती बारीक खसखशी त्यात आणत. आणि दुःख डोंगरासारखे, दुःखाचे डोंगर लागती सोसावे, हे तो आहे ठावे सतळाशी. अरे दुःख डोंगरासारखं हे जगन्नगर, हे अरण्य आहे, हे संसाररूपी अरण्य आहे आणि जीवरूपी त्याच्यात सापडलेला आहे. त्या दिवशी महाराजांनी सांगितलं जीवरूपी एक भुंगा आहे. ऋण झुन रे भ्रमरा, सांगे तू आवतून रे भ्रमरा, चरण कमल दल रे भ्रमरा, आणि भोगी तू निश्चूल रे. अरे त्या परमात्म्याच्या चरणावर लीन व्हा. हे सगळं सोडून द्या. संसार होत असतो. गाजर गवताची कोणी पेरणी केली नाही पण आल्याशिवाय राहत नाही. माल 3-3 बाऱ्या पेरून येत नाही पण गाजर गवत न पेरता आल्याशिवाय राहत नाही. संसार हे गाजर गवत आहे. लक्षात आले? संसार हे गाजर गवत आहे. साधू संतांनी किती त्रास दिला पण जगासाठी. तो का म्हणे आता उरलो पुकारा जगासाठी. जगाच्या कल्याण संतांच्या विभूते, पण तरी लोक ऐकायला तयार नाही. आपलाच आपण घात करतो. सांगा आपल्याला जर जखम झाली, मी तुम्हाला दृष्टांत सांगतो भागवतातला, आपल्याला जर जखम झाली तर आपलाच मुंडकं कापून जखमेला बांधायचं का? असं आहे संसारातलं सुख. आपलं मुंडकं कापायचं आणि त्या जखमेला बांधायचं. असं हे दुःख आहे महाराज. रात्री झालं आणि का दुःख हे सांगू मी जास्त बोलत नाही. माझं मला सांगायचं सज्जन आहो. आणि म्हणून किती दुःख आहे हे सांगता येत नाही. करोडोपतींना दुःख आहे संसारात. हे अरण्य आहे. आणि म्हणून काय मोकलेले वनी हे देवा. अरे ह्या वनामध्ये तुम्हाला का सोडणं आहे सांग. सावधानी वेढिले. सावध म्हणजे हे मी सांगितले हे ज्ञाननिधीचे भोजन यांनी वेढिले. आतापर्यंत तुझा माझा संघ होता. संघ घडला पाहिजे.
देवाचा. संग जर झाला नाही तर दुःख पाहावं लागत. तुकाराम महाराजाचे काही गवळत म्हणले, तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगळे. आता तो अंतर्ध्यान पावला. आता तू जे पहिलं काय पाहिलं तेच पाय. काय पाहिलं होतं? कृष्णाला का नाही आला तेच पाय. लक्षात आलं. आणि म्हणून सज्जन फार गहन असो. मला सांगायचं काय का नाही अरे जग जेठी, जग जेठी त्या भगवंताच्या अवल कोणीच नव्हतं. पहिले कोठीच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पायी. तेरे 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 आता ऐका, तेथे एक डालगत निर्माण झाली आणि तिने एवढी ख्याती. हे जगदंबर कोणी रचवलं? पहिल्यांदा भगवान परमात्म्याच्या नाभी कमळापासून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ब्रह्मदेवाला काहीच कळेना. वेडी आयसा ब्रह्मा उगाची राय. ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरीचा. येडी आयसा ब्रह्मा उगाची राय. ब्रह्मदेवाला कळलं ना काय करा. मग त्या नाळा निघाला तरी त्याला स्वरूप कळलं. ब्रह्मदेवाचा सांगतोय आपल्याला घडवणारा ब्रह्मदेव. हो. आणि मग भगवान विष्णू परमात्मा याने हंसाचं रूप धारण केलं. हंसरूप घेतलं आणि ब्रह्मदेवाला उपदेश केला. हंसरूपी ब्रह्म उपदेशी चतुर्श्लोकचारी 9व्या अध्यायामध्ये भागवताच्या द्वितीय कंदात 9व्या अध्यायामध्ये हे हंसगीत आलेले आहे. गोपीगीत आहे, हंसगीत आहे, भिक्षुगीत आहे. कदरूचं झालं नाही, भिक्षुगीत आहे. असे गीत आहेत भागवतात. आणि मग ब्रह्मदेवाला ज्ञान झालं सृष्टी. उजवा हात झटकीला, उजव्या हातातून स्वयंभू म्हणू जन्माला. स्वयंभू म्हणू डावा हात झटकेला. शत्रुपा नावाची मुलगी झाली. दुहीचं लग्न लावलं ब्रह्मदेवाने. काय त्या कन्याचं, शत्रुपाचं आणि स्वयंभू म्हणूचं लग्न लावलं. लग्न लावल्यानंतर तिला 2 मुलं आणि 3 मुली झाल्या. 2 मुलं कोणती? एक उत्तनपाद आणि दुसरा प्रियव्रत. असे 2 मुलं. आता 3 मुली कोणत्या? त्या ठिकाणी 3 मुली सती, अरुंधती आणि देहवती. अरुंधती दिली दत्तात्रयाला, सती दिली दक्ष प्रजापतीला. हो. आणि देहवती दिली कर्दम ऋषीला. आणि मग कर्दम ऋषीच्या पोटी कपिल मुनी जन्माला आले. सुख याज्ञवल्के दत्त कपिला मुनी हरिशिजा मुनी. अशी ही परंपरा आहे. आणि तिथून पुढं सृष्टीची उत्पत्ती. मग ध्रुव बाळाला 100 मुलं झाली. प्रियव्रताला 100 मुलं झाली. 9 मुलं योगी निघाली. तेच हरी प्रबुद्ध करभार पिपला हे. आता हे सांगत बसलो तुमच्या डोक्यात जायचं. हे वेदांत आहे. असो आता मला काय गवळणीचा सुटसुटीत अभंग सांगायचा. म्हणून एवढं जगत हे का बोललो मी? जगजेठी, जगाच्या अवल देव होता. याच्याबद्दल मी हे बोललो, जगजेठीबद्दल बोललो. असो आता काय करायचं? आपल्याला तो का म्हणे पाहिले मागे आणि एवढ्या वेगळे परमार्थामध्ये पाऊल टाकला रे टाकला. मागं पाहायचं नाही, मागं घ्यायचं नाही, पुढं चालायचं. कितीही संकट आलं, किती कुत्रे भोकले तरी हत्ती आहे ना आपली हाथीने माता न फिरे माघारी. हाथीने माता न फिरे माघारी. हाथीने माता न फिरे माघारी. हाथीने माता न फिरे
खरा निघाले घराली खिसाले नेम केला माग पाहायचं नाही. आता कोरोनामध्ये किती जणांनी पुढं पाहिलं मला सांगा ना. मला शेवगावत एक जण भेटला, चांगला होता बिचारा, माळकरी होता. त्याच्या गळ्यात माळ दिसली नाही. मला तुमच्या गळ्यात माळ नाही. अहो डॉक्टरनी सांगितलं अंडी खाल्ली तरच तुम्ही जगता. म्हटलं आता मरणारच नाही का तू, सांग ना म्हणून. अरे तू मरणार नाही का हे मला सांग, अमृत पिऊन आलास काय? अरे जेव्हा येईल तेव्हा सुखाने जायचं, आनंदाने जायचं, हसत हसत जायचं. जन्मातानी रडत रडत यायचं आणि मृत्यू समयी हसत हसत. त्यांनी मागं पाहिलं, माळ काढली. आता सांगा याला कोणता नरक भोगावा? मी बोलत नाही, माऊली हरिपाठात सांगतात हरिविना जन्म यमाचा पाहुणा. तो देवाचा पाहुणा नाही, तो यमाचा पाहुणा आहे. सज्जन सांगा. आणि मग यम काय गुलाबजामुचं बेच आहे काय? यम का बर्फी काय मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर आशपत्र तरुवर खैराचे विंकळ मोठा तेल ज्वाळ तैल पाके तप्त भूमीवरी चालविती पायी अग्निस्तंभाबाई कवटळविती. अरे दारू पिणाऱ्याला काय शिक्षा आहे का? कोणी राग मानू नका माझा. हो खरं बोललं की सख्याईला राग येतो असेल. दारू पिणाऱ्याला तिथं लोखंडाचा जळत उकळत रस एक मुशीत ओवीत लोखंडाचे. आणि यम काय करते? वाशव थोबाड, वाशव थोबाड. नाही यमदंड टाकते डोक्यात. मग त्यांनी थोबाड वाशिलं का ते जळत रस त्याच्या याच्यात वरती नारडे. दारू पित होतास ना हरी? पे नाही परश्रीला आलिंगन देणारा लाल बुंद खांब असतो या मुलाखत. मग तुम्ही पाहिलं का? आमच्या संतांनी सांगितलं. आणि संत जे बोलतात ते कधी बी बिनचूक असतं. आमचे बाप वडील जन्मदाते वडील नाही, आमचे श्रुती स्मृतीचे अर्थ आपणच होण्या मूर्त अनुष्ठाने जगा देत ते वडील. आमचे वडील कोण? आमचे बाप ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, निळोबा आहे. हे आमचे वडील आहे, पूर्वज आहे. यांनी आम्हाला सांगितलं. सांगा हे कधी खोटं होईल? अजिबात नाही. आणि म्हणून सज्जनाव फार अवघड आहे. यामाची येताना फार. पण आपणच माझा मित्र झालो शत्रू, आपापला घात करू शत्रू मी झालो तो कृपेचा सागर. आपणच आपला उद्धरे ना आत्माना आत्माना भगवान गीतेत सांगतात. आपणच आपला घात करायचा. मला त्या गरुड बाबाने त्यामध्ये ते मथुर दिसतं का? ते गळ्यात पिवळं उपरणं ते गरुड बाबा आहे. त्याने मला एक दृष्टांत सांगितलं, फार मजाचं सांगत होते. मथुरा आम्ही दोघं जण, मला झोप येत नाही दुपारी, आम्ही कशात तिथं बसतो. मग आमच्या दुईच्या गप्पा, दुसऱ्या गप्पा फालजील गप्पा नाही. ते म्हणले एक बाई भांडकुदळी होती, इतकी भांडकुदळी होती, गावातले लोक ती आली का लपून बसायची. इतकी विनाकारण शिव्या काही बी लपून बसायचे लोक. काय सांगाव तुला बापूसाहेब. मग ती आली एक जणीच्या घरी, पण तिची सुनबाई सुशिक्षित होती, MA झालेली मुलगी होती. ती आली, काय ग सांगतो ही सासू कुठं आहे? ही ना तिला पाहिलं बरोबर सासू लपून टाकली मागच्या खोलीत, गोधडी टाकली तिच्या अंग झाकून टाकली. आणि म्हणजे सासूबाई उगं मेले म्हणे झोपा. म्हणे माझी सासू मळ्यात गेली म्हणे. हा मळ्यात गेली का? आज तिच्या झिंज्याच उपटी ती. मग ही मळ्यात गेली, तिच्या मळ्यात गेल्यानंतर तिथं कुठे ती नव्हतीच ना. पुन्हा आली, काय ग खोटं बोलली? अहो म्हणे बाईसाहेब तुम्ही खाल्ल्या रस्त्याने गेले आणि आमची सासू वरल्या रस्त्याने आली. आता कुठं गेली? तुम्ही नाही म्हणले का केस उपटीन? मग मी सांगितलं. मग ती नाव्याच्या अंबादास भाऊच्या दुकानात गेली. भैया अंबादास भाऊच्या दुकानात गेली, कशाला गेली? म्हणले डोकं भादरायला गेली. म्हणले तिलाच नाही येतं काय डोकं भादरीता? मला येत नाही का? मी जाणार मग हा डोकं भादरून घेणार. आली ना ती. आता अंबादास भाऊ आमच्या गरीब
ते म्हणले बाई अहो सौभाग्य काय बोलू नको खबरदार लाव डोक्याला पाणी रामदास भाऊला काय करायचं तिच्या डोक्याला साबण पाणी लावलं तिचं डोकं भादरिलं आता म्हणे कुठं गेली तुझी सासू म्हणे शेंदूर लावलाय तिला डोक्याला शेंदूर लावून ती आता मळ्यात त्या येरी थोडी टाकायला गेली तुमच्या भीतीनं मग तिलाच नाही शेंदूर लावता येतो का गेली दुकानात भंडी गेली दुकानात आता भंडी झाली नाही हे वाणीला त्या म्हणे बाई लागेल ती शेंदूर फुकट नाही पण इथं थांबू नको ते भेट होते तिला शेंदूर दिला त्यानं ते शेंदूर काढलेला त्यानं डोक्याला चोपलेला आणि गेली येईवर गेल्यानंतर तिनं आज जाऊन लपली वय आज तो हा बेत करते आत लपली आडात लपली नाही का तो आता बेत करते काय पाहता टाकली ना उडी कशात उडी टाकली आडात उडी टाकली मग सांगा आता तुम्ही मला कोणी कोणाचा घात केला नाही का ते एक प्रमाणे जगावरी कशाला रुसावे काय केले मनाशी पुसावे जगावरी कशाला रुसावे काय केले मनाशी पुसावे तुकडोदास महाराजांचं प्रमाण असं मला सांगायचं काय म्हणून बाबा आपण शुद्ध व्हा जरा अंतःकरण शुद्ध करा देव तिथं येईल तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ आणि येऊन गोपाळ आहे ते तुमच्या अंतःकरणात दया धर्म त्या गोकुळामध्ये हे तिन्ही सुख होते मी आता पुढं सांगण्याची एकदा विठोबा रुक्माई भजन करा माझ्या अल्पमतीप्रमाणे मी आपला अभंगाचा संक्षिप्त अर्थ तुमच्या पुढं मांडला आज काल आहे बरोबर 12ला जय विठ्ठल होणार आपण 10ला सुरू केलं ना 12च्या आत म्हणलं तरी मी जय विठ्ठल करतो एकदा सगळेजण वर हात करा शेवटचा दिवस सगळ्याला हात जोडून विनंती हे गरुड बाबू वर हात कर सांगितलं मी तुम्हाला जीव आणि परमात्मा एकीकरण होणं याला काला म्हणायचा काला मग काय काय लोक असे म्हणतील काय त्या काल्यासाठी जाय पंढरपूरला जाय पैठणला जाय आळंदीला घरी काला करता येत नाही का लाह्या आणायच्या दही घ्यायचं ते एकत्र करायचं खायचं झाला काला अरे ते मोरमचा खिचाडा होईल काला नाही व्हायचा लक्षात आलं तुमच्या काला होणार नाही काला कुठं होतो काला करीती संत जन काला करीती संत जन हो तया सवे नारायण देव आणि भक्त जिथं असतात तिथं काला होतो आज इथं गेले 9 दिवस झाले धो 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 अमृताची धार चालू होती तुम्ही भाग्यवान श्रोते आहात सज्जनाव भरत खंडे नरदेह प्राप्ती भागवत पहा हे तो परमभाग्याची संपत्ती धन्य धन्य संत संगती देव वांछिती मृत्यूलोक स्वर्गातील देव या देहाची इच्छा करतात त्या अर्थी देहात काहीतरी असायला पाहिजे लक्षात आलं का तुमच्या या देहात मुक्त होता येतं त्यांना मुक्त होता येत नाही त्यांच्याकडं भोग आहे पण त्याग नाही हे ध्यानात ठेवा आणि म्हणून जास्त जर पुण्य झालं तर स्वर्गाची प्राप्ती जास्त पाप झालं तर नरकाची प्राप्ती
लक्षात आले का? मोठा अवघड आहे. हो. आणि जास्त जर ज्ञान झालं तर जीवन मुक्त होईल. दर्द एकासाने मिळेल. ऐका भागवतातली ओवी ऐका. पाप पुण्य समान समे तैच पावे कर्मभूमी जय पडे विषमी स्वर्ग ग्राम्य की नरक. विषम पदार्थ झाला की स्वर्ग नाही तर नरक. पण नरदेह मिळत नाही. पण नरदेह मिळाला कसा? ज्या टायमाला पाप आणि पुण्य धारवाड काटवले समान त्या टायमाला मनुष्य देहाची प्राप्ती होती. आणि एवढा मोठा अनमोल किमतीचा मनुष्य देह. हो. भक्ती विना पशु कशाशी वाढला. नाथ महाराज सटविना नेला कायचा नाही. सटवी कळते का? 5व्या दिवशीच का मेला नाही म्हणते. सटवी 5व्या दिवशी पाटा असतो ना. सटविना नेला कायचा नाही असं म्हणतात. हो. असो मला सांगायचं का? आणि म्हणून आज या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळात ज्या लीला केल्या त्या लीलेचं वर्णन करायचं. हा चरित्र त्या गोकुळात अवतीर्ण झाले. त्रय सुखाची प्राप्ती. हा भौतिक सुख जे आहे घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्याचा त्रास याला भौतिक सुख म्हणतात. हो. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो भौतिक सुख आधिदैविक सुख. आधिदैविक सुख देव आला घरा नंदाची गावा धन्य त्याच्या दैव आले. हो. आणि आध्यात्मिक सुख जे आहे घरोघरी झाली अवघे ब्रह्मज्ञान. केली या वाचून जप बाळकिरडा पाहणा केली या वाचूनी जपतपे जपतपे काय करावी साधने जव त्या नारायणे कृपा केली. देवाची कृपा झाल्याशिवाय हे फलीभूत होत नाही. अन्यथा नाही. ध्यानात ठेवा. आणि म्हणून सज्जन हो या त्रय सुखाची प्राप्ती. मग भगवान परमात्मा त्या ठिकाणी चौर्य कर्म करतो. गोपाळाकडे पाहिलं. अरे अरे हे दुष्ट प्रवृत्तीचे लोक मथुरीचे. हे लोक दही दूध तूप लोणी खाऊन धष्टपुष्ट. आणि यांच्या संग आपल्याला सामना करायचा. हो. आणि आपण कसे गवळ्याचे ताक पिरे काय पोरे चांगली एवढा ज्याचा छंद देवा. अरे गवळ्याच्या पोरं हे ताक पिरे रोडके सोदाम्या पेंद्या वाकड्या बोबड्या. अरे तुम्ही असं रोडका म्हणजे आमचे आईबाप लोणी तूप तिकडं मथुरेला नेतात असं. मग माझं ऐका काय आपल्याला चौर्य कर्म करायचं. चला माझ्या संग चला म्हणले देवा तुमच्या संग चला 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 म्हणले. मग एक गवळण म्हणते. ती गवळण म्हणू लागली याने माझे कवाड उघडले याने शिंके व तोडिले दया दुधाते भक्षिले उलंडिले ताकाते. गवळण दसवंती पै सांगे आले या कृष्णाचे निमागे येणे येणे व श्रीरंगे नवनीत माझे बक्षिले. नाही का तळवे तळात तळात टेके
लगे सहे गवळण दसपंच सांगे आलिया कृष्णाचे नि मागे येणे येण्यावर श्रीरंगे नवने तू माझे बक्षिले. मग त्या गवळणी हा कृष्णावरती आळ घेऊ लागले. कृष्णा हा यशोदा मैया सुद्धा सांगायची कृष्णा थोड्या नको करू माझ्या नको रे बाबा थोडे करू नको. हे गवळणी गारणं सांगतात आई हे लबाड्यात हो किती लबाड्यात यांच्यासारखे ह्याच्यात. आणि मग यशोदा म्हणू लागली हा काय ग बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते गोजीरवाने काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी होय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी सांगता गाढाने गे गोकुळच्या नारी काय सांगता गाढाने गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेळा याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळ. तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता शारंग धरा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळ. तुम्ही लपून याची गोटी लागता गे याच्या पाठी तुम्ही एवढी तरी तर खोटी गे गोकुळच्या नारी. ऐका तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता शारंग धरा आणि मग तुम्ही 12 घरच्या 12 असे अनेक प्रकारचं. आणि यशोदा माया सांगू लागली कोणाला पण त्या हा कृष्ण परमात्मा आणि नेम घरी जायचे. एक गवळण म्हणली कृष्णा माझ्या घरी तुला दाखवते 14 रत्नापैकी एक तुला दाखवते. भगवान म्हणले पेंदे अरे हिचा घर नंबर तरी घे ठेवून पेंदे अरे हिचा घर नंबर म्हणले देवा घेतला किती 545 चला निघाला मोर्चा. आले तिथं पण दारी आडवा होता एक म्हातारा झोपलेला भलं जुनं खापर होतं ते डेरी अशी त्याची गागरी सारखी हा. आणि कृष्ण वाड्यात जाऊ नये म्हणून ते आडवा असा पालगावरती झोपलेला हा. परवा आला माझ्या घरात दारी निजला होता म्हातारा. भगवंतानी मोठा ताकाचा डेरा घेतला त्याच्या डेऱ्यावरच दिला टाकून. ते मथर कब्र बांध झालं ना ते सगळं ताक अंगावर गेलं आणि मग मथरीच्या गाड्यात पडलं रडायला लागलं. तो कुंकू बळकट होतं म्हणून जगलो लागलं रडायला ते मथर. तो कुंकू बळकट होतं म्हणून जगलो नाही तर मेलो असतं. काय सांगा यशोदाबाई पाणी घ्या विठ्ठल आणि काशा काय गाराने हो. एक गोळण म्हणली कृष्णा माझ्या घरी जर आला तर आयशे जरी मी जाणते यमुना पाणी नव जाते धरोनी खांबाशी बांधिते शिक्षा लाविते गोविंदा तू ये माय तुला कर 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 असं बांधून टाक. म्हणजे असं म्हणजे चला याच्या घरी जायचं. तुम्ही आज तुमचं काम नाही तुम्ही दारी राहा. जे सोंगडे होते यांना दारी ठेवलं देवा आधी गेले. पती पत्नी झोपले होते. पूर्वी आपलं क्षत्रियाचं भूषण म्हणून दाढ्या मिश्या असायच्या. आणि मग त्यांनी काय केलं ती गवळण तिची येणी आणि याची दाढी दाढी येणीची गाठ मारून बरं नुसती गाठ नाही मारली असं केलं देवाने. एक मुंगस आलं हातात दिलं दुईच्या मध्ये सोडून ते बस करायला लागले. ते सुमंग सुमंग असं वाढायला ह्याला एक तर म्हणतो भूत भूत एक म्हणतो सुमंग मुंगस येईना. त्याच्या जाडीला झटका बसला.
तो काय म्हणतो, मस्त भावनी मातली धांगडी करता वडावडी मज लागी. काय म्हणून माझी दाढी वडी ती तिनं सांगितलं, अहो केसगावची पांढरवाडी झाली, नेटापूरचे ढोपर बसले, गालाचे खोबळे झाले, डोळसवाडी गळू लागली, नाकडवाडी पशी आली, यथा गच्छती सागरा. हा सगळा महापूर तोंडात चाललाय आणि तरी अकलीचा पत्ता नाही. माझी येणी धरून तुम्ही वळली. तिनं सांगितलं, नाही नाही माझी येणी तू वळली. ते म्हणतो, नाही माझी दाढी तू वळली. मग त्यांनी असं केलं, अरे काल तू कृष्णाला काय म्हणली होती का? हा म्हणली होती, जर तू आला तुला कर 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 असं बांधून टाकेल. मग ते बांध. सकाळ झाली. हा लोक म्हणले, अरे काय काय घडलं का काहीतरी आतमध्ये. हे आज आता पहिले कवडं मोठे जबरदस्त होते, आतून आगळ असायची. सुताराला बोलवलं, ते मिजिगिऱ्या तोडून टाकल्या, ती आगळ कापून टाकली, फेकून दिली. पाहतात हे सोंग. भगवान श्रीकृष्ण म्हणले, पेंद्या सुद्धा म्या वडज्या वाकड्या चला तुम्हाला शिमग्याचं सोंग दाखवतो. म्हणले, काय शिमग्याचं सोंग देवा? चला म्हणले. आले तर पाहिले स्वांग दाढी आणि त्याच्यात गवळण 7.5 फूट होती आणि गवळी उगा 1.25 फूट उंचीचा, 5.25 फूट उंचीचा होता. मग ती गवळण पुढं चालली का त्याची अशी दाढी व्हायची. मी बोलत नाही. गवळीवर वर दाढी करी, गवळण गिरक्या मारी. हे प्रमाणाशिवाय माणसाने बोलू नाही. मग चालले हे सोंग नंदराजाकडे. तो का म्हणे, नंदबाई सला चावडी घेऊन यावडी कृष्णाजीला. आणि मग तिथं आल्यानंतर, कृष्णा अरे हे काय? भगवंताने कृपादृष्टीनं पाहिलं, संदेहाच्या सुटल्या गाठी आणि झालो पोटी संशयच्छेद ग्रंथी भेद झाला महाराज. गाठ सुटली. आणि काशी गाराने, कितीतरी गाराने. तुम्ही भागवतामध्ये पहा, श्रीमद भागवता 100 ते 200 अशी गाराने येते. विठ्ठला एक दिवस भगवान श्रीकृष्ण गेले. 7-8-10 गोपिका होत्या. त्या गोपिका म्हणजे बाया नव्हत्या, ध्यानात ठेवा. त्या जाण येद गर्भीच्या श्रुती रूपेनं हे मदप्राप्ती या लागी त्या गोकुळी अवतरल्या. त्या वेदगर्भीच्या श्रुती माता होत्या. त्या सामान्य होत्या का? सांगा ना तुम्ही. मग त्याच्यात 3 प्रकार, कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्री, अशा 3 प्रकारच्या गोपी होत्या सज्जन. हो. आणि मग काय घडलं ऐका. एक गवळण म्हणते, कृष्णा इकडे आले. भगवान आले. हे शेणाचं टोपलं उचल आणि उकरेड्यावर टाकणे. भगवान म्हणले, असं पण तू मला काय देशील? म्हणले, ऐक कृष्णा, 1 टोपलं टाकलं का 1 लोण्याचा गोळा. 1 टोपलं टाकलं का 1 लोण्याचा गोळा. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही टोपले टाकायला. आता योगी भगवान परमात्मा ते भसा 10-15 टोपले टाकले. पण त्या काय करायचं, 1 टोपलं टाकलं का ते शेणाचं बोट त्याच्या गावावर ओढायचं. केवढा अधिकार, त्यांचा अधिकार केवढा होता हे मला तुम्हाला सांगायचं. आणि मग भगवान श्रीकृष्ण म्हणले, किती टोपले झाले ग? खोटं बोलू नका. म्हणजे 15 टोपले द्या, 15 गोळे. अशी मजा असते. गोकुळ, याला गोकुळ म्हणतेस. ज्या ठिकाणी इंद्रियाचा समूह आहे त्याला गोकुळ. इथं 10 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आहे आणि याच्यात परमात्मा आहे. पांडुरंग इथं आहे. लक्षात, मी बोलत नाही, शास्त्र सांगते. तैसा हृदयामध्ये मी ज्ञानोबा राय सांगतात. हो, देव हृदयात आहे, याला गोकुळ म्हणतात. गवळण इथंच आहे, सगळं इथंच आहे. जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे आणि जे ब्रह्मांडात आहे तेच एका पिंडात आहे. पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते एका पिंडी. आणि म्हणून अनेक प्रकारचे खेळ खेळायला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा अनेक लीला केल्या. पुढं त्या याच्यात अशा लीला केल्या. बाळकृष्ण एक दिवस काय झालं, दुर्वास ऋषीचा पुत्र आलं. कृष्णा, अरे मी पलीकडे अमराईच्या ताटीत आहे, मला भोजन पाठवा. म्हणजे भोजन पाठवायचं, ठीक आहे, काय हरकत नाही.
आरोग्य दिली भगवंतांनी गोपिकांना. माझे गुरु दुर्वास आलेले आहेत, त्यांना भोजन घेऊन जायचंय. मग याने हरे तयारी केली आणि निघाल्यानंतर यमुना मायापाशी आल्या तर यमुना दुथड्या वाहत होती. यमुनाचं पात्र भरलंच होतं पण पाणी आणखीन फाकलेलं. म्हणले देवा, आता आम्ही आणलंय अन्न ऋषीला घेऊन जायला, ते पलीकडे येतं आंबराईच्या ताटीत. मग आता आम्ही जायचं कसं? अरे तुम्ही वेड्यात, हळद कुंकू व्हा, तुळशीचं पान व्हा यमुनेला आणि हात जोडा, म्हणा कृष्ण भगवान जर बालब्रह्मचारी असले तर मला रस्ता दे. तुका म्हणी नटधारी आणि भोगोने यमुना मैया दुभंग झाली, पलीकडे गेल्या. ऋषी मुनीला एवढं अन्न, किती हजारी गोपिका होत्या आणि एकीजवळ 25 माणसाचं अन्न असायचं. ते तृप्त झाला, तेवढं खाल्लं, तृप्तीचा ढेकर दिला, पाणी प्याला आणि म्हणले बाले हो, मुली हो, तुम्ही जा आता. दुर्वास म्हणले. त्या आल्या पुन्हा यमुना माई मिटलेली. परत आल्या त्या, महाराजाचं दर्शन घेतलं. महाराज आता आम्ही जायचं कसं? म्हणले तुम्ही आल्या कशा? म्हणलो यमुनाला पाणी होतं, आम्ही असं म्हणलो. मग जा ते यमुनेला सांग की सहस्रखंडे अन्न भक्षून जर दुर्वास निराहारी असला तर यमुना माया रस्ता दे. म्हणजे काहीच खाल्लेलं नाही, दिला ना रस्ता. त्या गोपिका म्हणता यथा गुरु आणि तथा शिष्य. हे गुरु शिष्याचं काऊड बंगाल हे काय कळना. तो ब्रह्मचारी आणि हा निराहारी. आणि यांनी अन्न किती खाल्ले, हजारो बायच्या डोक्यावरलं अन्न ह्याने स्पष्ट केलंय. एक ध्यानात ठेवा, रामकृष्ण म्हणत असताना ग्रास लिहिला. राम म्हणता ग्रासोग्रासी, तो नर जेविला नहे उपवासी. विठ्ठल आता एक करा, मोठ्या प्रमाणे माऊलीचं भजन करा. आणि माऊलीचं भजन झालं आपण भगवान परमात्म्याचं थोडंसं पुढलीला गाईच्या त्या सांगू आणि लगेच जे विठ्ठल करू. बाराला आपल्याला जे विठ्ठल करायचं ना. ज्ञानेश्वर राज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराम माऊली. अनेक असे गाराने ऐकू यायला यशोदा मायला ऐकता गाराने यशोदा नयनी आले आणि कृष्णा, हे कृष्णा थोडी दे टाकून एका जनार्दनी चरणी. भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, नंद बाबाला सांगितलं, हे लेकरू आता शाळेत घाला. पहिली कोणती शाळा होती. आणि मग गाई भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, जा आता गाई वासरं घेऊन जा रानात चारायला. उद्या जाई रामा
सुदाम्या वडल्या वाकड्या बोबड्या तोतण्या हो हे सगळे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या संघ घेऊन हो रानामध्ये निघाले. कशाला? गाई वळायला. गाई वळीत असताना खेळ खेळले. पुढं यमुना मायाच्या वाळवंटात हो काय खेळ खेळले? हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हे धमनी बाजे धमामा हे धमनी बाजे धमामा हे हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हमामा हमामा पोरा हे बंदू 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 पोरा तिगुना खेळालो बंदू बंदू इतका खेळ खेळले बस प्रश्न आहे. पेंढ्या सुदाम्या वडल्या वाकड्या बोबड्या हांगल्या देवा आता खेळ कवर खेळायचा? खांदीभार पोटी पोटे भोग खांदीभार कोणता? कर्म अकर्म विकर्म संचित प्रारब्ध आणि क्रियामान. पोटी भूक कोणती? मने भक्तीची आवडी देवा व्हावी ऐशी जोडी भक्तीची भूक लागलेली हो. आता खेळ पुऱ्या करा. हा संसाराचा खेळ बंद करा. अबक दुबकती बक पोरा खेळ एकटू दांडू अरे भाव बळे टोला मारी अरे भेऊ नको गांडू पोरा खेळ. देवा खांदीभार पोटी भूक काय खेळायचो? चला वळू गाई. गाई कोणती आहे? हे विषयापासून हे आवरणे. नेत्र इंद्रिय रूप विषयापासून आवडणे. जिव्हा इंद्रिय रस विषण्यापासून आवडणे. घ्राण इंद्रिय सुगंध दुर्गंधापासून आवडणे. त्वचा इंद्रिय मृदू स्पर्शापासून आवडणे. याला म्हणायचं चला वळू गाई. हा आणि बैसू जेवू एक आहे. आणि मग ते भोजन कोणतं? ब्रह्मरस करू भोजन पंगती संताचे संगती सर्व काळ. अरे भोजन कोणतं? हे भाकरीचं हे नाही. भोजन कोणतं? हा ब्रह्मानंदाचा आनंद देवाने भक्तात असतो, इतरात नाही. मायबाप कमलाकार गोपाळ बसवली. कमलाकार कळतं का? गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्यासारखे लहान लहान जवळ घेतले, मोठे मोठे जरा बाजूला टाकले. तुम्ही लांब तुम्हाला सगळं माहिती आहे. बसा बाजूला. सगळे असे गोलाकार केले. वस्त्र घोंगडी घालून तळी वरी वनमाळी व्हायची बाळीकर ढाबा. भगवान परमात्मा मध्ये कंबर बांधलेला आहे शेला हो. बिभ्रत येणू जठल पटू वेत्र्याची कक्षा हा. वाम पाने मसलं कवलम हो. वाम हातामध्ये कवळ घेतलेला आहे. कशाचा? काल्याचा. हे सगळ्या चुरा चुरा कर माखन एकत्र केले. याचा कवळ हातात घेतला. बोटात लोणच्याच्या फोडी घातल्या. स्वर्गे लोके विशते भूजन यज्ञ भूपाल कहा गोपाल तुकाराम महाराज काय करू? विठ्ठल चला घेऊन या इकडे. मंदिरातला विण आणा. मंदिरातला विण आणा. मंदिरातला चला लवकर या.
विठ्ठल जय 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 विठ्ठल हे विठ्ठल हे जरा खाली हे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय शिंकेला वेले होते तुझाची घरे आरे कडे मुका पसारे वहाँ तुझ्या धारा धार देहेच्या कोपरा आरे कडे मुका पसारे तुका घरे हते तो गाव कमलो तुम्ही वारे कडे मुका पसारे कृष्ण अवतार प्रकाश काला वैष्णवनिका संभ्रमा तुमचे नाही नारायण आरती आरती आता से मना येत नाही नारायण चक्रपाणी अन्य भावे नावचा धन्य काळ हा दिवस महावो आज पुरावे नवचा धन्य काळ हा दिवस आज पुरावे नवचा धन्य काळ हा दिवस प्रेम आरती गोविंदा देव बाळी तो धन्य धन्य ते लोचना नित्य करती अवलोकन परमानंद धन्य धन्य ते लोचना नित्य करती अवलोकन महेश्वराज राही लोकस्त धन्य धन्य ते लोचना नित्य आता विसरित भावा मंगल खाई दिश दिव्य शोभा पुंडलिका भेटी मन ब्रह्मालेगा करणे वाहे भीमा बुद्धारी जयका जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रखवाई वल्लभ हरि चावल्लभ भावे जो लगा जय देव जय देव तुलसी महाराज तिरुपति कासे पीतांबर कंकुलाती हनुमंत गुरु जय देव जय पांडुरंगा रखवाई वल्लभ हरि चावल्लभ भावे जो लगा जय देव जय देव कार्तिकी भक्ता करती हो साधु समयते चंद्रभागे माझे स्नान जे करते दर्शन घ्या मात्र करा हो भक्ती केशवाशी नामदेव माधवासी नामदेव भावे हो बालकी जय देव पांडुरंगा रखमाई वल्लभ हरि चावल्लभ महाकैवल्य के दासे भक्ति साधु संत मनोरंजना माझा आरती नाम अवतार पांडुरंगा नाम आरती राजा कैवल्य के दासे भक्ति साधु संत मनोरंजना माझा आरती राजा ईश्वर राम जनार्दन करणे मस्तक राजा महाकैवल्य महाराज समर्थ जगन्नाथ
आरती तुकाराम स्वामी सद्गुरु नामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती काय दाखले आम्हा दे आरती तुकाराम राधे सागरा पाशा तारिले कैसे तू बाबे कैसे तू बाबे रक्षिले आरती तुकाराम आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती काय पांडवी रामा आरती तुकाराम तुलने से ब्रह्म तुकारे आगे मनोनिरामेश्वरी तेरी मस्तके तेरीले आरती तुकाराम आरती तुकाराम स्वामी सद्गुरु देव सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती सत्राने वृत्तान हंकार बदले मन दर्शन शुद्धोदन गगले नाके त्रिभुवने दुर्वर्णर निशाचर झाला चापळणे जय देव जय देव जय हनुमंता स्वामी हनुमंता तुमचे प्रसादाने नाके तोतांचा जय देव जय देव तुमचे नाताळ उठला प्रतिशब्द रामे रामेश्वर बोध रामे रामे जय देव जय देव जय हनुमंता स्वामी हनुमंता तुमचे प्रसादाने नाके तोतांचा जय देव जय देव आले हे पावन चरण